अणुसंरचना हा जर मुद्दा आपण पाहिला तर याच्यावरती प्रश्न फिक्स येतो म्हणजे येतो. पाहूयात आपण अणुसंरचना की नेमका अणु हा नेमक्या कोणकोणत्या घटकांपासून बनलेला आहे. प्रामुख्याने बोर्डवरती जर तुम्ही पाहिलं तर अणु हा प्रामुख्याने 3 घटकांचा मिळून बनलेला आहे. याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो घटक आहे आणि सर्वात महत्वाचा जो अणुचा भाग आहे तो म्हणजे अणुचं केंद्रक. तर अणुच्या केंद्रकामध्ये जर आपण पाहिलं तर अणुच्या केंद्रकामध्ये एकूण 2 प्रकारचे कण असतात. त्याच्यामध्ये एक आहे न्यूट्रॉन आणि दुसरा आहे प्रोटॉन. आणि अणुच्या बाह्यतम कक्षांमध्ये परिभ्रमण करणारे जे काही कण आहेत तर ते आहे इलेक्ट्रॉन. अणुमध्ये एकूण महत्वाचे जर आपण पाहिलं तर 3 कण आहेत. आणि इलेक्ट्रॉन वरती जर आपण पाहिला तर इलेक्ट्रॉन वरती ऋण प्रभार असतो म्हणजेच मायनस प्रभार असतो. त्यानंतरून प्रोटॉन वरती जर आपण पाहिलं तर प्रोटॉन वरती प्लस हा प्रभार असतो, पी प्लस असं आपण म्हणतो. आणि न्यूट्रॉन आपण जर पाहिला तर न्यूट्रॉन इज अ न्यूट्रल म्हणजेच न्यूट्रॉन वरती कोणताही प्रभार नसतो. म्हणजेच न्यूट्रॉन हा जो कण आहे अणुतील तर हा उदासीन आहे. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये अजून 2 कन्सेप्ट आहेत. त्या म्हणजे अणुअंक म्हणजे नेमकं काय आणि त्याचबरोबर अणुवस्तुमानांक म्हणजे नेमकं काय. तर अणुवस्तुमानांक जर आपण पाहिला तर अणुवस्तुमानांक आणि अणुअंक तर हा आपण पाहूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.